तर आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे? आणि कॉमन प्रश्न विचारणार आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. कळलं का? कळलं? तर आज आहे दप्तरमुक्त शनिवार आणि या दप्तरमुक्त शनिवार कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. उभा राहा बेटा तू. तुझं नाव काय? हिमांशू. तर हिमांशू, प्रश्न तुझ्यासाठी आहे की भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? सांग. व्हेरी गुड, माननीय श्री नरेंद्रजी मोदी. ताली बजाव बेटा उसके लिए. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे आणि कॉमन प्रश्न आहे. तुमच्यापैकी कोणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर माझा दुसरा प्रश्न आहे की भारताचे सद्यस्थितीमध्ये राष्ट्रपती कोण आहेत? कोण सांगणार आहे? खळावजा. व्हेरी गुड. तर माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू हे आपल्या भारताचे कोण आहेत बेटा? राष्ट्रपती आहे. चल ताली बजाव उसके लिए जोरदार. व्हेरी गुड, छान छान. तुझं नाव काय रे? खळाव जाऊ ना. काय नाव? व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढचा तिसरा प्रश्न आहे की बोलायचं नाही, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? कोण बताने वाले है? हाथ ऊपर करो. सांग बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हेरी गुड. बता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहेत? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. ओके. तुम्ही छान प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न तुमच्यासाठी की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोणास म्हणतात? सांग. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. तो सबजण एका वेळेला म्हणा सर्व की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोणाला म्हणतात? व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आज आहे तुमचं दप्तरमुक्त शनिवार आणि त्या अंतर्गत मी विचारत आहे तुम्हाला जीके सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि तुम्ही मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर देत आहात, म्हणजे तुम्ही हुशार आहात. कैसे हो आप? हुशार. आप अच्छे बच्चे हो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न म्हणजे पाचवा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तो प्रश्न असा आहे की आपण 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आपण का म्हणून साजरा करतो? कोण सांगते या प्रश्नाचं उत्तर? नाव काय बेटा तुझं? समर रमेश शेंडे. समर, सांग का साजरी करतो बेटा आपण? संविधान लागू होता. त्या दिवशी आपलं भारताचं संविधान लागू झालेलं होतं आणि तुम्ही सांगितलं की भारतीय संविधान कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे बेटा, सरळ बस. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की भारतीय संविधान लिहायला किती दिवस लागले? कोण सांगते? उभी राहा. सांग बेटा. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. व्हेरी गुड. किती दिवस लागले? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ताली बजाव उसके लिए. गुड 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 गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. नाव काय बेटा तुझं? ईश्वर मांडवे. व्हेरी गुड. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न आणि हा 7वा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो? कोण सांगत आहे? बताओ. हमारा देश आजाद हुआ था. आजाद आजाद. तू सांग. उस दिन हमारा देश स्वतंत्र हुआ. स्वतंत्र हुआ था. सांग. उस दिन हमारा देश आजाद हुआ था.
हा म्हणजे त्या दिवशी हा बोल उस दिन हमारा देश स्वतंत्र हुआ था. हा. तर सगळ्यांनी तुम्ही छान उत्तर दिलेलं आहे की त्या दिवशी आपलं देश काय झाला होता, स्वतंत्र म्हणजे आझाद झालेलं होतं. इंग्रजापासून आपल्याला मुक्ती मिळाली होती आणि म्हणून आपण काय करतो की हा 15 ऑगस्ट आपण साजरा करतो. आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक लोकांनी काय केलं, अनेक लोक शहीद झाले. तुम्हाला माहित असेल भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सगळ्यांनी काय केलं तर आपल्या प्राणांची आहुती दिली. कशासाठी तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होते? कोण सांगते? हा बता. जिजाबाई. हाँ जीजाबाई. क्या नाम था? जीजाबाई. हाँ इधर बताओ, सब जन एक साथ बोलो. हा व्हेरी गुड. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं? हा जिजाबाई. तुझं नाव काय बेटा? हा हिरापुरेजी. हा व्हेरी गुड. तर पुढचा प्रश्न आहे की शिक्षणाचे अग्रदूत, शिक्षणाचे क्रांतिदूत असं कोणास म्हणतात? हा व्हेरी गुड. काय नाव बेटा तुझं? हा. तर महात्मा ज्योतिराव फुले यांना शिक्षणाचे क्रांतिदूत, अग्रदूत असं म्हणतात. कारण त्यांनी काय केलं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि स्त्रीला शिक्षण मिळावं यासाठी महात्मा फुले यांनी कोणाला शिकवलं पहिल्यांदा? कोणाला शिकवलं? हा सावित्रीबाई फुलेंना शिकवलं. आणि मग या दोघांनी काय केलं तर शाळा काढल्या. भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा काढलेली होती. तर पुढचा प्रश्न आणि 10वा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि तो प्रश्न आहे की महाराष्ट्राची राजधानी कोणत्या शहराला ओळखली जातं? हा सांग बेटा. मुंबई. मुंबई. व्हेरी गुड. ताली बजाव. तर महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. मुंबई 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 हमको जम गई, बंबई हमको जम गई, बंबई 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 हमको जम गई. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. पुढचा प्रश्न शिडाऊन. पुढचा प्रश्न आहे की भारताची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? कोणता? हा. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की भारताची राजधानी काय आहे? दिल्ली. हा दिल्ली दिल्ली दिल्ली. तर पुढचा प्रश्न आहे आणि 12वा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. काय नाव तुझं? हर्ष महेंद्र लिहिलाय. हा. तर हर्षने सांगितलं की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर त्या होत्या हा इंदिरा गांधी. ताली बजाओ उसके लिए. टाळ्या वाजवा, टाळ्या जोरात. पुढचा प्रश्न आहे आपल्या भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी IPS अधिकारी कोण होत्या? हा सांग रे. हा किरण बेदी. कोण होत्या? हा ताली बजाव उसके लिए जोरदार. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला कंजूशी करायचं नाही, जोरदार टाळी बजाव. हा गुड गुड गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राला किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत? किती लाभलेले आहेत? 2. सांग नाव सांग रे. एकनाथजी शिंदे, अनिता पवार. अनिता पवार ने. कोण सांगते? हा सांग. पवार. काय नाव? सुमित्रा पवार. हा सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार आणि एकनाथजी शिंदे हे आपल्या महाराष्ट्राचे 2 कोण आहेत?
उपमुख्यमंत्री आहेत. आता सुनेत्रा पवार यांची निवड का झाली? कारण विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं काय झालेलं होतं? निधन झालं होतं. आणि त्यामुळे आता त्यांच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवार यांना काय करण्यात आलं? उपमुख्यमंत्री करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? हा सांग बेटा, उभं राहून सांग. देवेंद्र फडणवीस. हा, मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. हा बस. आपल्या गोंदिया तालुक्याचे आमदार कोण आहेत? हा सांग सांग. आमचे गोंदियाचे आमदार विनोद. हा विनोद. पूर्ण नाव सांगायचं सांग. विनोद अग्रवाल. हाँ विनोद अग्रवाल जी, ताली बजाओ उसके लिए. कोण आहेत? विनोद अग्रवाल. हे कोण आहेत? आपल्या गोंदिया तालुक्याचे आमदार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही छान प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही छान प्रश्न या ठिकाणी जीकेचे तुम्ही सांगितलेले आहेत. त्याबद्दल सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार, सगळ्यांनी बजाव. हा